काल जर्मनवासी ध्रुव राटीवरती व्हिडिओ बनवला आणि माझे बरेच फॉलोअर शॉक मध्ये गेले. का? मी निष्पक्ष आहे म्हणून तुम्ही शॉक मध्ये गेलात की तुम्हाला काय वाटलं मी कोणाचा झेंडा हातात घेतलाय? नाही. जो ध्रुव राठी कायमस्वरूपी व्हिडिओ बनवत असताना 100% रिसर्च करत नाही, त्याच्यावरती बोलणं कायम टाळलं होतं. पण काल त्याने जे ट्विट केलं होतं ते देशाच्या विरोधामध्ये होतं. त्यात त्याने कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा उल्लेख केला नव्हता. त्यामध्ये तो स्पष्ट बोलला होता की अंदमान निकोबार बेटांकडे बघत असताना भारत स्वतःची स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स म्हणून बघतोय, हा सगळ्यात मोठा जोक आहे. हे त्याचं वाक्य होतं. मी तर काल सत्य परिस्थिती तुम्हाला सांगितलीच. चीनच्या गोट्या दाबण्यासाठी आपल्याला ग्रेट निकोबार बेटांवरती लष्करी तळ आणि तिथं लष्कराचं सामर्थ्य वाढवणं गरजेचं आहे. भविष्यातील धोका बघता, म्हणजे लगेच युद्ध करायला जायचंय असं काही नाहीये. परंतु त्याच्यावरती बरेच जणांना खटकलं. सरकारच्या विरोधात आम्ही पण भांडतो, भिकारचोट खाजपला रोज शिव्या देतो, अंडुल्या अंड भक्तांना रोज शिंगावरती घेतो आणि ते कायम घेत राहणार आहोत. पण देशाच्या विरोधी बोलत असताना स्वतःची जीभ सांभाळायला पाहिजे आणि आपल्यालाच लई कळतं असं म्हणणं म्हणजे योग्य नाहीये. ध्रुव राटीने जे केलं ते म्हणजे भारतीय नागरिकांना भारताच्या मिलिटरी योजनांना जोक म्हणणं म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा आहे. आणि देशाच्या हितामध्ये बोलत असताना जर तुम्ही देशहित सोडून कुठेतरी स्वतःला शहाणं समजून काहीतरी बरळत असाल तर त्याला आमचा कायम विरोध असेल. तो ध्रुव राठी असो, राहुल गांधी असो, नरेंद्र मोदी असोत किंवा अजून कोणी, जो चुकला त्याला आम्ही घेतला आणि ठोकलाच.